रात्रीच्या प्रकाशाचा अद्भुत खेळ. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवता जणू काजव्यांच्या रूपात धर्तीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. काजवा महोत्सव पाहण्यासाठी अहमदनगर, नाशिक, मुंबई, पुणेवरून पर्यटक येतात. काजवा पाहण्यासाठी पूर्ण अंधार करावा लागतो तरच काजवे दिसतात. अकोले तालुक्यातील भंडारदरा, शेंडी, साम्राज्य, घाटघर परिसरात काजवा महोत्सव. रात्रीच्या प्रकाशाचा अद्भुत खेळ. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोच तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धर्तीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरले, इथे रात्रच चांदणींची झालीये असा आभास काजव्यांच्या मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशात अद्भुत खेळ तासन तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुकतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. निसर्गप्रेमींसाठी शेंडी परिसरातील छोटे मोठे हॉटेलमध्ये जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय असल्याने पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे. काजवा महोत्सव पाहण्यासाठी अहमदनगर, नाशिक, मुंबई, पुणेवरून पर्यटक येतात. काजवा पाहण्यासाठी पूर्ण अंधार करावा लागतो तरच काजवे दिसतात. आणि या ठिकाणी येऊन या अशा स्वर्गाचा अनुभव घ्यावा. मी तर म्हणेन की हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. भलेही लोक म्हणतात की काश्मीर, स्वित्झर्लंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे, पण जो माणूस या काजव्यांच्या काळामध्ये भंडारदरा परिसरात येतो त्याला स्वर्गाची अनुभूती नक्कीच येईल असं माझं म्हणणं आहे. आणि या भंडारदरा परिसरामध्ये आता हे काजवे दिसतात किंवा भंडारदरा परिसराचा, भंडारदरा धरणाचा जो काही परिसर आहे तो बघण्यासारखा आहे, तो अनुभवण्यासारखा आहे. तर इथे जी काही त्या अनुषंगाने इथे जी काही पर्यटनाच्या सोयी झालेल्या आहेत, सुविधा झालेल्या आहेत त्याही अनुभवण्यासारख्या आहेत. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन तुम्ही जेव्हा रात्रीच्या वेळी बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल याची तुम्ही कधीच गॅरंटी देऊ शकत नाही, तुम्ही कधीच खात्री देऊ शकत नाही. तुमचं नशीब जर चांगलं असेल तर तुम्हाला इथे बिबट्याही दिसेल, एखादा रानडुक्करही दिसेल, एखादा मण्यार दिसेल किंवा एखादा कोबराही दिसेल.